एअर स्ट्राईक नंतर आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीत ऑपरेशन सिंदूरची माहिती सुद्धा दिली जाणार आहे। काँग्रेसकडून राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे हजर राहणार आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी ही सर्वपक्षीय बैठक आहे। या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली जाणार आहे। प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून 1-2 प्रतिनिधी त्या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत। पहलगाम हल्ल्याच्या बदल्यामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। यशस्वीरित्या दहशतवाद्यांवरती हल्ला करण्यात आला, दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी खात्मा करण्यात आला। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत जोडले। चैतन्य, महत्त्वाची अपडेट आहे, मोठी घडामोड आहे। राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। काय अपडेट, किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार? निश्चित आज राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय अशी महत्त्वाची एक बैठक होणार आहे। काल आपण बघतोय की भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान त्याचप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमधील जी काही दहशतवादी ठिकाणं होते त्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याचप्रमाणे पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला होता, या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने घेतला आणि त्यानंतर आज सर्वपक्षीय बैठक जी आहे ती राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी या बैठकीची माहिती दिली होती। त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत। गृहमंत्री आणि इतर महत्त्वाचे खात्यांचे मंत्री देखील या बैठकीत उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत, त्याचप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल असे इतर महत्त्वाचे नेते देखील या बैठकीला उपस्थित असतील। आणि काल भारतीय सैन्याकडून जी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं, या संपूर्ण ऑपरेशनची माहिती जी आहे ती देखील सर्वपक्षीय बैठकीत दिली जाईल। अगदी चैतन्य, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी या बैठकीसंदर्भातले ताजे अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।